ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीमधल्या निवासस्थानी ACBची झाडाझडती। राजन साळवींवरती गुन्हा दाखल। उत्पन्नापेक्षा 118% अधिक संपत्ती असल्याचा आरोप। पत्नी आणि मुलाचाही आरोपी म्हणून उल्लेख। ठाकरेंसोबत राहिल्यामुळे कारवाई होणार हे अपेक्षित होतं। चौकशीला सामोरं जाण्याची तयारी। अटकेला घाबरत नाही, राजन साळवींची प्रतिक्रिया। 23 जानेवारीपासून आरक्षणासाठी मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू होणार। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण संपवण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना। दहावी बारावीच्या 68% विद्यार्थ्यांना भागाकार जमेना। यंदाचा देशव्यापी असर सर्वेक्षण अहवाल समोर। 21% विद्यार्थ्यांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राजू शेट्टींसोबत संपर्क। महायुतीमध्ये सहभागी होण्याची विनंती केल्याची चर्चा। मोठी ऑफर दिली तरी हुरळून जाणार नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सगळे सोयरे शब्दावरून सुरू असलेला कथ्याकूट आज संपण्याची शक्यता। जरांगेंनी सुचवलेल्या बदलांसह अंतिम अध्यादेशाची प्रतीक्षा। मुंबई महापालिकेमधील कोविड खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाणला अटक। आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई। आज कोर्टामध्ये हजर करणार। प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाच्या तिसऱ्या दिवशी अयोध्येमध्ये आज 24 तास पूजा। माफ करा, 24 पूजा। श्रीरामाची मूर्ती आता गाभाऱ्यामध्ये स्थानापन्न होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।